हा बघा, काल आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आलो होतो ना. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला थोडी अडचण आली होती. तर त्याचीच आपण आता चर्चा करू. बघा, क्वेश्चन नंबर 7 मधले जे वेगळे पर्याय आहेत, ते त्रिकोणी संख्येवर आधारित आहेत. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते एकदा समजून घ्या. तसे इथं एक्सप्लेनेशन दिलंय, पण थोडं अजून आपण सोप्या याच्यात घेऊ त्याला. ओके, बघा मी याला थोडं छोटं करून घेतो. ओके, म्हणजे इथे जागा राहील. ओके, बघा त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. इसको थोड़ा बड़ा करना पड़ेगा. त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्यायच्या, नैसर्गिक संख्या. उदाहरणार्थ तुम्ही 3 घेतली आणि त्याच्यानंतरची घ्यायची, आता हे झाल्या 4 आणि याला 2 ने भागायचं. 3 चौक 12, 12 भागिले 2 किती आले? 6. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. आता समजा तुम्ही 5 घेतली, 5च्या पुढची घेतली 6 भागिले 2, 5 7 30, 30 भागिले 2 किती? 15. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. ओके, माझा आवाज क्लिअर होतोय तुम्हाला सर्वांना? काही अडचण आहे का आवाजाची? Yes, sir. ओके. यस सर. समजा 10 घेतली तुम्ही, सर 10च्या पुढची किती आहे? 11. 10 भागिले 11 किती आले? 10 गुणिले 11 121. 121 भागिले 2, नाही 10 गुणिले 11 110. 110 भागिले 2 55. म्हणजे 55 ही काय? त्रिकोणी संख्या आहे. ओके, आता आपल्याला ओळखायचं आहे की यामध्ये ह्या ज्या दिल्या तुम्हाला कोणत्या? 10, 92, 60 आणि 136. 10, 92, 60 आणि 136 यापैकी कोणत्या त्रिकोणी संख्या आहे आणि कोणत्या नाही हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर बघा कसं बघता येईल आपल्याला हे. एकच मिनिट फक्त. लक्षात ठेवा, ते संख्या 10, 92, 60, 136. 10, 92, 60 आणि 136. ओके, काय काय सांगितलं मी तुम्हाला? 10, 92, 60 आणि 136. ओके, 10, 92, 60 आणि 136 यापैकी कोणत्या त्रिकोणी संख्या आहे आणि कोणत्या नाही हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी काय तुम्हाला काय एक ट्रिक सांगतो. सगळ्यात आधी म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं का ते सांगा मला. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. ओके, असं केल्यावर जी मिळेल तिला म्हणतात त्रिकोणी संख्या. ओके, समजा असं केलं तुम्ही एक संख्या घेतली 10, त्याच्या पुढची संख्या आहे 11, त्याला 2 ने भागायचं. 110 झाले भागिले 2 किती आले? 55. म्हणजे 55 ही काय आहे? 55 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. परंतु आता इथं आपल्याला संख्या दिल्या आहे, त्या त्रिकोणी आहेत का नाही आपल्याला ओळखायचं आहे. मग कसं करायचं? त्यासाठी काय करायचं बघा. समजा आपल्याला 10 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही पाहायचंय. बघा, आता 55चं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 55 या त्रिकोणी संख्येमध्ये पहिली संख्या काय आहे? 10. या 10ला म्हणायचं पाया. याला काय म्हणायचं? पाया. ओके, म्हणजे पाया 10 असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे? 55. ओके, समजा तुम्ही पाया घेतला तुम्ही 20, तर त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या काढा. पाया जर 20 असेल तर त्रिकोणी संख्या कोणती? पाया 20 असलेली आपल्याला पाहायचंय. काय करणार तुम्ही? 20 त्याच्या पुढची 21 भागिले 2 काय येईल पहा. हे येतील तुमचे 21 दुनी 42, 420. 420 भागिले 2 म्हणजे किती? 210. 210 ही झाली त्रिकोणी संख्या. आता आपण त्रिकोणी संख्या दिली आहे, ही त्रिकोणी संख्या दिली आणि पाया काढायचा आहे. तर कसं काढायचं पहा. त्रिकोणी संख्या दिली आणि पाया काढायचा आहे. त्रिकोणी संख्येकडून पायाकडे तर काय करायचं पहा. आता मला समजा हे 55 घ्यायचं. त्रिकोणी संख्या किती आहे? पाया. त्रिकोणी संख्या आहे. पेन चेंज करतो. समजा तुम्हाला एक त्रिकोणी संख्या दिलेली आहे. तुमच्या आवडीचा कलर घेतो. आता त्रिकोणी संख्या दिली तुम्हाला इथं. किती दिली आहे? 55.
आता याचा पाया शोधायचा आहे तुम्हाला. पाया किती? तर काय करायचं पहा, 55च्या डबल करायचं. किती आले? 110. 55 डबल किती आले? 110. 110 पेक्षा लहान, 110 पेक्षा लहान, 110 पेक्षा लहान म्हणजे जवळची जवळची पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या. आता पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणायचं? नैसर्गिक संख्येच्या वर्गाला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात, परफेक्ट स्क्वेअर. आता 110 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगा बरं काय? 100. अगदी बरोबर. या 100चे घ्यायचे वर्गमूळ. 100चे वर्गमूळ किती आलं? 10. इथं आपलं उत्तर मिळालं. म्हणून पाया किती आला? कळालं काय? बघा बरोबर आलं का पहा? पाया किती होता? हे पाहिजे. पाया किती होता? 10. त्रिकोणी संख्या किती मिळाली? 55. आता त्रिकोणी संख्या तुम्हाला 55 दिली, तर पाया किती आला? 10. म्हणजे संख्येवरून आपण पाया काढू शकतो. मग इथं ज्या संख्या दिल्या, आता कोणती संख्या दिली आपल्या इथं? 10. आता बघूया 10चा पाया आपल्याला मिळतो का? चला 10चा पाया मिळतो का बघू आपण. हे पहा 10 घेतलं तुम्ही. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. याचा पाया काढायचा. काय करणार तुम्ही? 10 ला किती गुणणार? 2 ने. किती आले? 20. ओके. आता 20च्या जवळची वर्ग संख्या पण लहान पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 16. ओके. 16. किती आहे? 4 आहे ना. म्हणजे या 20चा पाया किती झाला? 4. 20चा पाया किती झाला? 4. सॉरी 20चा नाही, या 10चा पाया किती झाला? 4. करून पहा तुम्ही. 4 हा पाया घेतला तर त्रिकोणी संख्येशी मिळतो 4 गुणिले त्याच्या पुढची 5 भागिले 2. 4 पंच 20 भागिले 2 किती आले? 10. आलं बरोबर? 10 ही पूर्ण वर्ग संख्या आली, सॉरी त्रिकोणी संख्या आली का? म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे हे आपल्याला कळालं. कळालं का तुम्हाला सगळ्यांना? येस सर. ओके. आता बघा त्याच पद्धतीने हा ओके. बघा पुढचं पाहतो. पुढचं आहे किती आहे? पुढची आहे 92. पुढची आहे 92, 92 इकडे येतो याला. आता बघा 92चा विचार करा. 92चा विचार करू आपण. चा विचार करा. 92चा जर विचार केला तर 92ला किती गुणायचं? 2 ने. 92च्या दुप्पट 2 दोन्ही 4, 9 दोन्ही 18, 184. 184च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या. 184च्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्या किती? 100 बोला. 69. 169. गुड. 169चे वर्गमूळ किती आहे? 13. म्हणजे पाया किती आला? 13. 13. या 92चा पाया किती आला पाहिजे? 13. आता पहा 13 गुणिले किती? 14 भागिले 2. आता तुम्ही जर हे करून पाहिलं तर बघा काय येतं. बे इथं भाग दे तुम्ही, सोपं जाईल थोडं. 2 7 14. 13 7 किती? 91. म्हणजे पहा ज्याचा पाया जर समजा हे बघा पाया जर 13 असला, हा जर 13 असला पाया जर 13 असेल, हा जर पाया असेल तर त्रिकोणी संख्या काय येते? किती येते? त्रिकोणी संख्या किती येते? 91. इथं काय दिलंय? इथं काय दिली? 92 ही त्रिकोणी संख्या आहे का? नाही. 92 ही त्रिकोणी संख्या नाही. समजलं का बेटा? हे 92 ही त्रिकोणी संख्या आहे का? नाही. आता पुढची संख्या आहे 60. 60चं पाहू आता. 60 त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही चेक करू आपण. कसं करायचं बघा. 60 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही बघायचं.
60 लिहितो मी 60. हा, काय करायचं? 60 ला किती गुणायचं? 2 ने. किती आले? 120. 120 पेक्षा लहान 120 पेक्षा लहान सांगा पूर्णवर्ग संख्या. वर्ग संख्या 120 पेक्षा 100. लहान पूर्णवर्ग संख्या 100 100. व्हेरी गुड बेटा. 100. 100 100चे वर्गमूळ 10 10. 10 10 गुणिले पुढची संख्या 11 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, 11 5 55. म्हणजे पाया जर 10 असेल, हे पहा, 55 हे बघा, पाया जर 10 असेल, पाया किती? 10. तर त्रिकोणी संख्या किती येते? किती येते? पाया जर तुम्ही 10 घेतला, त्रिकोणी संख्या किती येते? 55. मग ही 60 ही पूर्ण त्रिकोणी संख्या आहे का? आहे का? हो का नाही? नो सर. नो. आता पुढची संख्या आहे 136. आता 136 ही त्रिकोणी संख्या आहे का चेक करायचं आपल्याला. 136. हे पाय घेतले मी 136. ओके. 136 ला किती गुणायचं? 2 ने. किती आले? 2 नाही ग, 2 ने गुणल्यावर 2 कसं काय ते? 272 येते. ओके. 272 च्या जवळची पूर्णवर्ग संख्या लहान. 272 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या सांगा. 200 किती? बोला. 256. 256 कशाचा वर्गमूळ आहे? 256 कायचा वर्ग आहे? 16. पाया जर 16 घेतला, पाया जर 16 घेतला तर 16च्या पुढे काय घ्यावं लागेल? 17 आणि 2 ने भागावं लागेल. बे 1 बे, बे 8 16, 17 8 136. म्हणजे 136 ही पूर्णवर्ग संख्या आहे. पाया किती इथं? हा पाया आहे 16. आणि त्रिकोणी संख्या कोणती आहे? त्रिकोणी संख्या किती आहे? 136. म्हणजे 136 ही त्रिकोणी संख्या आहे. लक्षात आलं का तुमच्या आता हे उदाहरण? सगळ्यांच्या लक्षात आलं का? हो सर. नक्की नक्की लक्षात आलं का? बोला हो हो का सर. नाही? हा, म्हणजे इथं त्रिकोणी Yes, संख्या sir. कोणकोणत्या आहे बघा. यस यस यस, व्हेरी गुड. त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहे समजून घ्या. इथं त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत याचं उत्तर समजून घ्या. त्रिकोणी संख्या कोणत्या आहे मग? 10 आहे आणि 136 आहे. 92 नाही आणि 60 नाही. म्हणून कोणते पर्याय अचूक आहे? जे अचूक पर्याय आहे ते आपल्याला इथं द्यायचे होते. तर कोणते पर्याय अचूक आहे बेटा मग इथं? पर्याय क्रमांक, कोणते पर्याय अचूक आहेत? पर्याय क्रमांक 1 मिनिट. इथं पर्याय कोणते अचूक आहे मग? कोणत्या आहे त्रिकोणी संख्या? 10 आणि 136 या कशा आहे? 10 आणि 136 या कशा आहे? त्रिकोणी संख्या. लक्षात घ्या. आता काही शंका आहे कोणाला यात? या प्रश्नात तुम्हाला शंका आहे बेटा? नक्की नाही ना? पुढचा प्रश्न घ्या 8वा. बघा 8व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? इथं अपूर्णांक दिले. ओके. कोणकोणते अपूर्णांक दिले बघा तुम्ही इथं. 56 98, नंतर 56/98, 96/120, 92/161, 60/105. आता काय म्हणतोय तो? काय करायचंय यामध्ये? कोणता पर्याय वेगळा आहे हे आपल्याला शोधायचंय. मग तुम्हाला स्पष्टीकरण दिलंय की इथं सिम्पलेस्ट फॉर्म करायचा. सिम्पलेस्ट फॉर्म करणं काही एवढी अवघड गोष्ट नाही. तुम्हाला सगळ्यांना सिम्पलेस्ट फॉर्म करता येतो, है ना? सर्वांना येतो सिम्पलेस्ट फॉर्म करता येतात, संक्षिप्त रूप करता येतं सर्वांना. काही अडचण येतात Yes, कोणाला? sir. नक्की नाही ना अडचण? बघा समजून घ्या. 56/98 यासाठी तुमचे टेबल लर्न असणं गरजेचं आहे. आता 56 आणि 98 दोन्ही कोणत्या टेबलमध्ये? 14च्या 14च्या, है ना? या दोघांना किती भाग द्यायचा? 14 ने. 14 ने याला डिवाइड करायचं. किती येईल? 14 ने भाग दिल्यावर दोघांना 14 ने भाग द्या. 4/7. 14 4 जा 56, 14 7 जा 98. बरोबर आहे ना? आता 96 आणि 120 कोणत्या टेबल मध्ये दोघं पण? बोला लवकर. 96
हा 12 12 12चे पण आहे अजून 24 24च्या टेबल मध्ये आहे, दोन्ही पण 24 4 जा आणि 24 7 जा 7 जा आहे का नाही नाही 24 5 जा आहे सॉरी 24 5 जा जे 4/5 असं याचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे जेव्हा सिम्पलेस्ट करता येईल तेवढा करायचा. आता 92 आणि 161 ही कोणत्या टेबल मध्ये बघा 23च्या याला 23 ने डिवाइड करा. 23 4 जा 23 7 जा. आता हे कोणत्या टेबल मध्ये बघा दोन्ही पण 15च्या आहे ना 15 15 4 जा 60 आणि 15 7 जा सॉरी 15 7 जा 105. ओके म्हणजे बघा तुमच्या लक्षात आलं असेल पहा याचा सिम्पलेस्ट फॉर्म 4/7 आहे, याचा 4/5 आहे, हा 4/7 आहे आणि हा 4/7 आहे. मग कोणाचा सिम्पलेस्ट फॉर्म वेगळा बेटा इथं सेकंड ऑप्शन 96 बरोबर आहे का? लक्षात आला का सिम्पलेस्ट फॉर्म कसा करायचा आता हो किंवा नाही? यस सर व्हेरी गुड. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ एक मिनिट. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन चूज करायचे. ओके बघा 374 286 583. आता इथं बघा तुम्ही जर विचार केला इथं एक्सप्लेनेशन दिलंय ते एक्सप्लेनेशन पहा परत एकदा काय म्हणतोय तो इथं 374 3 + 4 जर केलं पहा तर किती आलं 7 आलं. म्हणजे जे लास्ट अंत्यपद जे लास्ट जे नंबर्स आहेत ओके लास्ट नंबर हे पहा 3 7 4 यामध्ये काय करायचंय तुम्हाला 3 + 4 याची जर ऍडिशन केली तर किती मिळतो 7. अशा प्रकारची ही संख्या आहे. दुसरी पहा 2 8 6 इथं 2 + 6 जर केले तुम्ही तर किती मिळत आहे हे पहा 8 मिळत आहे बरोबर मिळत आहे की नाही. पुढचे पहा हो सर 5 8 3 5 8 3 यामध्ये पण बघा 5 + 3 जर केलं तर किती मिळत आहे 8 मिळत आहे बरोबर मिळतं इथं पण ओके. पण जो पुढचा ऑप्शन आहे 462 इथं ऑप्शन दिसत नाहीये. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत ते दोनही पर्याय निवडा. ओके तर कोणत्या आहेत अशा ओके आणि 1 and 3 ओके बघा आता 1 and 3 इथं 462 असं पाहिजे 462 आणि 561. आता बघा 462 मध्ये पहा 462 4 + 2 किती येत आहे 6 4 + 2 6 येत आहे बरोबर आहे बरोबर आहे ओके. है ना पुढचं बघा अजून पुढचं पहा हा 462 झाला. आता 808 आता यात काय करावं लागेल 8 + 8 किती येतात बेटा 16 पण इथं काय दिलंय 0 दिलंय म्हणजे हे काही आपल्या सिरीज मध्ये येत नाही याप्रमाणे येते का ती नाही येत या रोड मध्ये ती बसते का नाही बसत. ओके 1 नंबर बसला. 3 नंबर पहा 561 हे पहा 561 5 + 1 किती आलं बेटा 6 बरोबर आलं ना. ओके म्हणजे ही 3 नंबरची सुद्धा बसली. आता 444 हे पहा 444 यामध्ये 4 + 4 किती येतात 8 पण इथं मध्ये काय 4 आहे म्हणजे इथं ते बसत नाही. ही सुद्धा नियमात बसत नाही ही सुद्धा नियमात बसत नाही. नियमात कोण बसतं 1 आणि 3 म्हणून 1 and 3 हे आपलं उत्तराचे पर्याय आहेत. यामध्ये थोडं कन्फ्युज होण्याची शक्यता आहे किंवा या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत ते दोन्ही पर्याय निवडा.
मग कोणते पर्याय निवडायचे? तर जसे तुम्हाला इथं दिलेली ही सिरीज, या सिरीज मध्ये जे बसतात ते ओके, ते ओके, तेच निवडायचे जे या सिरीज मध्ये बसतील. मग सिरीज मध्ये कोणते बसत आहे? 462 आणि 561. तर हे दोन्ही करेक्ट ऑप्शन आहे. या क्वेश्चनचा अर्थ समजला तुम्हाला सगळ्यांना? Yes, मोठीवा नाही, sir. नक्की समजला ना Yes, प्रश्न sir. सर्वांना? ओके, ठीक. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन 503713803 तर यामध्ये बघा तुम्ही आता इथं एक्सप्लेनेशन जे दिलंय तेच एक्सप्लेनेशन आपण बघू. त्या एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलंय पहा, की इथं तुम्हाला प्राईम नंबर आणि कॉम्पोजिट नंबर चा खेळ आहे. कोणते प्राईम नंबर आहे कोणते कॉम्पोजिट नंबर आहे तुम्हाला बघायचे. तर बघा 503 कोणता नंबर आहे? प्राईम आहे ना, मूळ संख्या आहे ती. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला भाग जात नाही ती म्हणजे मूळ संख्या. 713 प्राईम नंबर आहे ना. नंतर 823 पण काय आहे? प्राईम नंबर आहे. फक्त ही जी दिसते तुम्हाला 803 ही कशी आहे? कॉम्पोजिट नंबर आहे. समजून घ्या. प्राईम नंबर मूळ संख्या आणि कॉम्पोजिट नंबर संयुक्त संख्या. बघा आता 803 कशाने डिव्हिजिबल आहे? 803 कशाने डिव्हिजिबल आहे? करा विचार, सांगा मला तुम्ही फटाफट. बघा 8 + 3 किती झाले? 11. 11. 11 ने डिवाइड करून पहा. 803 11 ने डिवाइड करून पाहिलं. 11 7 जा 77. किती राहिले? 3. हा 3 घेतला. 11 3 जा किती आला? रिमाइंडर 0. किती आला आन्सर? 73. म्हणजे 803 चे फॅक्टर कोणकोणते? 11 आहे आणि 73 ने पण जाईल म्हणजे 73 सुद्धा आहे. म्हणून हा कसा आहे? कॉम्पोजिट नंबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा तुमचा वेगळा आहे. बाकीचे कसे आहे? बाकीचे सर्व प्राईम नंबर सगळे. बघा इथे काय म्हटलंय, इथे काय दिलंय पहा, कसं दिलंय एक्सप्लेनेशन मध्ये पहा. काय म्हणतं एक्सप्लेनेशन? म्हणतो की a² + a हा फॉर्म्युला अप्लाय करा. a² + a. हा जो 552 आहे 552 552 याला कसं लिहिलं तुम्ही? 23 चा स्क्वेअर प्लस 23. 23 चा स्क्वेअर माहित पाहिजे आपल्याला किती आहे? 529 प्लस 23 किती आले? बरोबर आले का? बरोबर ओके. 756. ओके. आता याचं कसं केलं असतं तुम्ही? मी तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितलं बा 756 याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे? तर तो कोणता आहे? 729. तो कशाचा स्क्वेअर? स्क्वेअर आहे तो 27 चा. 27 चा वर्ग अधिक 27 करून पहा. आलं का? पहा 9 7 16. चला 1 2 2 4 1 5 आला बेटा? बरोबर आया क्या भाई? हो सर. येस सर. हा ओके. म्हणजे इथं फॉर्म्युला अप्लाय होतो, इथं पण अप्लाय होतो. आता पहा हे 1260 1260 पहा 1260 1260 यापेक्षा लहान परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? बोला लवकर. दिलंच आहे इथं 35 चा स्क्वेअर प्लस 35. 35 चा स्क्वेअर किती? 1225 आहे. ओके. स्क्वेअर पार्ट पाहिजे बेटा, 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे तुमची. ओके प्लस 35. ओके किती आले? 1260. म्हणजे इथं पण फॉर्म्युला अप्लाय होतो. पण आता इथं जो आहे 756 ओके 756 इथे अप्लाय होतो. हा सॉरी 1680 सॉरी 1680. आता बघा इथं फॉर्म्युला अप्लाय होतो का पाहायचा आपला. आता 1680 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 1641. हा कशाचं वर्गमूळ आहे? 1681 आहे. 1600 डायरेक्ट. ओके सॉरी
1600. 1600 हा काय याचा स्क्वेअर आहे बेटा 40चा. मग 40चा स्क्वेअर प्लस 40 किती येईल 1640. सेम आलं का येणे आलं का सेम आलं का सेम आलं का सेम नाही आलं नो ना. सर. मग इथं फॉर्म्युला अप्लाय होतो का नो नाही. सर. समजलं तुम्हाला हे उदाहरण नक्की समजलं का सांगा मला. इथं अप्लाय होतो इथं पण अप्लाय होतो इथं पण अप्लाय होतो. काही शंका आहे का यात बघ बोला. बघा परत एकदा सांगतो काय करायचं. ती संख्या घ्यायची कोणती घेतली आपण 552 552. याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कोणती ते पाहायचं. ते 529 आहे तुमची आता पूर्णवर्ग संख्या परफेक्ट स्क्वेअर तुम्हाला माहित पाहिजे. 529 हा वर्ग काय आहे 23चा वर्ग अधिक 23 करून पाहायचं. येतं का 552 येत आहे. म्हणजे इथं हा फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो. हाच फॉर्म्युला सगळ्यांना अप्लाय करायचा. ओके बघा 756 ला परत एकदा अप्लाय करून दाखवतो 756 याच्यापेक्षा लहान